महाराष्ट्रातील एका बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठी कारवाई केली आहे। पुढील 6 महिने या बँकेत पैसे ठेवणं, काढणं आणि ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे। नक्की कोणती आहे ही बँक आणि का कारवाई करण्यात आली आहे सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। आरबीआयने जालना जिल्ह्यातील मोतीराम अगरवाल जालना मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेवर 6 महिन्यांसाठी कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत। 10 एप्रिल 2024 पासून हे निर्बंध लागू झाले असून आता आरबीआयच्या परवानगीशिवाय ही बँक नवीन कर्ज देऊ शकणार नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही किंवा नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही। इतकंच नाही तर बँकेला आपली मालमत्ता विकण्यास किंवा देणी देण्यासही मनाई करण्यात आली आहे। बँकेची आर्थिक स्थिती कमालीची खालवल्यानं आरबीआयनं हे पाऊल उचललं आहे। प्रशासकीय पातळीवर सुधारणा करण्यासाठी आरबीआयनं वेळ देऊनही ठोस पावले उचलली गेली नाहीत। अखेर ठेवीदारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी ज्यांच्या ठेवी 5 लाख रुपयांपर्यंत आहेत त्यांना DICGC कडून विमा संरक्षण मिळतं। अशा ग्राहकांनी तातडीनं बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।